प्रत्येक घराची कालवण करण्याची वेगवेगळी पद्धत असते। काहींच्या घरी ओळ्या नारळाचे वाटण घालून, कांदा घालून, तर काहींच्या घरी नारळाचे दूध घालून कालवण केले जाते। प्रत्येक घराची आपली वेगवेगळी पद्धत। मी माझी पद्धत जी तुमच्यासोबत शेअर केली। अर्धी पापलेटे मी फ्राय केली आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। वर कॅप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की पहा। कालवण करण्यासाठी मी पापलेट असे कट करून स्वच्छ धुवून घेतले। नंतर ह्याच्यात मी लसूण, मिरची, कोथिंबीरचा ठेचा मस्त असा तेलात परतून घेतला। नंतर थोडी टोमॅटो प्युरी ह्यात घातली। 2 मिनिटं झाकण ठेवून मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। मग ह्याच्यात मी हळद, मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून ह्यात पापलेट सोडली। ह्यात मी थोडं आगळ घालून अर्धा ग्लास पाणी घातलं, कारण की मासे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। मस्त असं 5 ते 10 मिनिटं गॅसवरती उकळी काढून घेतली। तयार आहे आपले पापलेटाचे कालवण। खूप साधी सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा आणि तुमच्याकडे कशी करतात हे पण मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास माझा डुग्गू काय बोलतो ते ऐका तुम्ही। प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।